फ्रेंड्स हाय. तर मी गेलेली आज देवीसाठी साडी घ्यायला आणि असं म्हणजे कुलदेवीचं सकाळी मंगलकलश स्थापन केला ना, तर आज म्हटलं देवीची ओटीसुद्धा भरूया कुलदेवीची. तर मी आज कलश स्थापन सकाळी केला आहे. म्हटलं आज संध्याकाळी ओटी भरते देवी आईची. देवी आईला मी पैठणी घेतली आहे जांभळ्या कलरची. छान कलर आहे हा पैठणी कलर, माय फेवरेट कलर. देवीची ओटी भरायची आहे मला, तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी साडी घेतली देवीला ओटी भरायला आणि त्याच्यावर हा ब्लाऊज पीस. तर साडीत तर ब्लाऊज पीस आहे, पण देवीची ओटी भरताना वरती ब्लाऊज पीस ठेवायचा म्हणून. आणि तांदूळ ओटी भरायसाठी आणि नारळ. तर फ्रेंड्स हे तांदूळ घेतलेत, अगदी थोडेसे घेऊ नका कारण ओटी भरायला थोडे तांदूळ हवे जास्त, म्हणून तांदूळ घेतलेत. त्याच्यावर हे श्रीफळ म्हणजे नारळ, आणि नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं ओटी भरताना. आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करून हळदी कुंकू लावून घ्यायचं. आणि फुलं सकाळी घट्ट्यावर मी फुलं टाकलेत, म्हणून आता ही अशी फुलं ठेवते मी. आणि हे ह्याच्यात सगळं असतं, हे ओटीच्या सामानात. हे सामान नाही इथे छान मिळालं मला, नाही तर काय काय दुकानात एकदम म्हणजे फोकस असतं, काहीच नसतं त्याच्यात आतमध्ये. बघा हे मी ओटीचं सामान आणलेलं, हळकुंड, अक्रोड, बदाम, ह्याच्यात सगळं आहे, खारीक आणि ही बांगडी आणि मंगळसूत्र. त्याच्यामुळे हे ठेवते ओटीत. आणि ही गोड खडीसाखर, गोड म्हणून खडीसाखर आणि केळी आणलेत देवी आईला. केळी घेऊया. तर आता मी देवी आईची ओटी भरणार आहे आज, माझ्या कुलस्वामिनीची ओटी भरते. आणि मग ही ओटी एका सुवासिनीची भरणार. तर आज देवी आईच्या नावाने ओटी. तर आधी फ्रेंड्स ओटी भरायची आहे, तर आधी दिवा प्रज्वलित करूया. इथे दिवा पेटवून घेतला आहे. आणि आता मी देवी आईला, तुळजाभवानी आईला, आपल्या कुलस्वामींना स्मरून तुम्ही घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरू शकता. आता 9 देवींची तर ओटी मी भरणारच आहे, पण त्याच्या आधी ना मी घरच्या घरी माझ्या कुलस्वामिनीची ओटी भरणार आहे. आणि नंतर मग मी 9 देवींना जाणार आहे, ते तुम्हाला दाखवेनच मी पुढे व्हिडिओमध्ये नंतर. तर तेव्हा ओटी भरणार. तर फ्रेंड्स बघा ही ओटी मी आता पूर्ण तयार केली आहे. सगळं घेतलं ह्याच्यात, श्रीफळ, केळी, गोड म्हणून खडीसाखर आणि हे देवीचं ओटीचं सामान, फुलं. तर आपली ओटी कंप्लीट रेडी आहे. अशी ओटी भरायची देवीची. आणि तांदूळ, ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीस जरी साडीत असला तरी देवी आईची ओटी भरताना ब्लाऊज पीस घ्यायचा. तर चला मी आता ओटी भरते माझ्या कुलस्वामींना स्मरून. हे देवी आई, माझं काही चुकलं माकलं असेल तर क्षमा कर. आज पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे तुझी मी ओटी भरते आणि जी वेडीवाकडी सेवा केली आहे ती मान्य कर. अंबाबाईचा उदो उदो, तुळजाभवानी आईचा उदो उदो, येळकुट येळकुट, जय मल्हार. आता आमची स्वरा, तिची पण इच्छा आहे देवी आईची ओटी भरायची आहे, तिला पण ती पूजा करते. जय माता लक्ष्मी. माझ्या पण लक्ष्मीला सुखी ठेव माझ्या घरच्या.
खूप मोठी हो बाळा. पाया पड देवीच्या. ओटीला हात लावायचं होतं ना तुला. भर. व्हेरी गुड. स्वरा पण आमची हौशी आहे, तिने पण ओटी भरली आहे. तर आज बघूया, पावसाने जर मेहरबानी केली तर स्वराला मी थोडा वेळ गरबा खेळायला पाठवेन. आमच्या इथे खूप मोठा गरबा असतो डोंबिवलीला, पण काल पाऊस होता त्याच्यामुळे तरी पण छोटी छोटी मुलं भिजत खेळत होती. पण मी हिला म्हटलं पावसात नको, तर बघू आज जर पाऊस नसला तर आम्ही जाऊ गरबा खेळायला. आणि फ्रेंड्स पहिले दुसरे आणि स्वराला टिपऱ्या पण आणल्या. स्वरा दाखवू तुझ्या टिपऱ्या. वेट हा इथे ना बघा, आम्ही टिपऱ्या आणल्यात स्वरासाठी. ऍक्च्युली ना इथे त्या फॅन्सी दांडिया नाही मिळत, सगळीकडे दुकानात ह्याच टिपऱ्या मिळाल्या. तर बघू त्या मिळाल्या तर त्या पण घेऊ परत. आणि ह्या खूप स्वस्त पण आहेत, 20 रुपयाला 2. आणि त्या महाग असतात पण त्या भेटल्याच नाहीत, तशा बघत होती मी. पण ह्या छान आहे, यांचा आवाज पण ना खूप छान येतो. स्वरा आमची गरबा खेळते बघा आता. स्वराला गरबा खेळायची लहर आली आहे. आज पाऊस नाही पडत आहे, बघूया नाही पडला तर स्वराला पाठवून. फ्रेंड्स, कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय फ्रेंड्स.